नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 21व्या शतकात जगताना एका बाजूला आपल्याला इस्रोची प्रगती, चंद्रयान किंवा इतर जितके आपले सायंटिफिक मिशन्स आहेत हे बघायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हाताला आपल्याला पाहायला मिळते समाजात वाढणारी अंधश्रद्धा आणि धर्मांधता. मग या सगळ्यामध्ये आपण आपलं सायंटिफिक टेम्परामेंट कशा प्रकारे गमवायला लागलो आहोत आणि कशा प्रकारे आपली सामाजिक अधोगती होते याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे दीप्ती नायर आणि युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एक गंभीर विषय आपण हाताळणार आहोत. हा गंभीर विषय आहे की आय एम शुअर तुम्ही हे पाहिलं असेल की पुण्याच्या एका दाम्पत्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली 14 कोटी रुपयाचा गंडा घातलेला आहे. सो हे कसं शक्य झालं? 14 कोटी रुपये आणि एकीकडे ते दाम्पत्य सुशिक्षित, उच्च शिक्षित IT कंपनीमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर दाम्पत्य आहे. म्हणजे या दोघांचं सांगड घालणं हे बुद्धीला पटणारं नाही. मग असं काय झालेलं आहे की या वाढत्या वेगामध्ये जो काही आपला जीवनाचा वेग वाढलेला आहे यामध्ये आपलं ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे की आपण प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे. आपण तार्किक आधार शोधणं बंद केलेलं आहे. सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ फक्त वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करणं असा नाही, तर जीवनात वैज्ञानिकता आणणं, वैज्ञानिक तार्किकता आणणं हे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियापासून ते कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 51A पर्यंत याचा प्रवास तुम्हाला मोठा पाहायला मिळतो. आणि या सगळ्यामध्ये जो आधार आपल्याला लाभलेला आहे हा आधार आहे भारतीय इतिहासाचा. भारतीय इतिहासाची जर आपण चर्चा केली तर अगदी संत समाजापासून ते समाज प्रबोधन चळवळींपर्यंत सगळ्या लोकांनी, जितके महान संत झाले, जितके महात्मा झाले, त्यांनी आपल्या विचारांच्या दृष्टिकोनातून, विचारांच्या माध्यमातून भारतीय समाजाला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग एवढा मोठा इतिहास, एवढा मोठा संस्कृती, एवढा मोठा आपला जो तार्किकतेचा वारसा आपल्याला मिळाला हे हरवून आपण या सगळ्याला बळी कशी काय पडायला लागलेलो. आज जर तुम्ही पाहिलं आजूबाजूला तर तुम्हाला बघायला मिळतं की प्रत्येक धर्मात, प्रत्येक समाजात, समाजाच्या प्रत्येक स्तरात या बाबा लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. हे कोणत्या एका धर्मापर्यंत मर्यादित नाही आहे, सगळ्याच धर्मांमध्ये हे सगळं सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की बायकांचा, महिलांचा, पुरुषांचा, लहान मुलांचा छळ शारीरिक, मानसिक प्रकारे केला जाते. त्यांच्या भावनिक वीकनेसचा फायदा घेतला जातोय आणि सातत्याने त्यांचा छळ मांडला जात आहे. याची कारणं काय आहेत? आता हे फक्त अनएज्युकेटेड वर्गापर्यंत किंवा निर्धन वर्गापर्यंत मर्यादित नाही. खरं पाहायला गेलं तर तुम्हाला बघायला मिळेल की डिव्हाइसेसचा उपयोग करून, टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, अगदी अत्याधुनिक साहित्य, साधनं वापरून देखील मोठे मोठे फ्रॉड सुरू आहेत. कोणत्याही चॅनलवर तुम्ही कोणत्याही प्रकारचं जे पॉप्युलर पॉडकास्ट आहेत ते उघडून बघितले तर तुम्हाला बघायला मिळेल की कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू आहे. अगदी जी चहाच्या कट्ट्यावर पूर्वी किंवा गावाच्या बस स्टॉपवर पूर्वी ज्या चर्चा चालायच्या, भूत, प्रेत, काला जादू, है ना, टोटके अँड एक्सेट्रा, याला आपण जनरलाइज केलेलं आहे. जनरलाइज करण्यापेक्षा सूट बूट कोट घालून, खूप चांगले वस्त्र घालून बसलेले हे जे पॉडकास्टमध्ये असलेले लोक आहेत त्या लोकांनी याला जस्टिफाय करायला सुरुवात केलेली आहे. है ना, समाजात एका प्रकारची स्वीकारार्हता याला मिळालेली आहे. याचं कारण हे आहे की जेव्हा एज्युकेटेड लोक, उच्चभ्रू लोक अशा प्रकारची चर्चा करतात तर मग त्यांच्यावर संशय कसा घ्यायचा, है ना. आणि मग आपल्या शिक्षणामध्ये विज्ञानाला फक्त विषय म्हणून शिकवलं जाणं, व्यावहारिक ज्ञानाचा संबंध नसणं हे कदाचित याच्या मागचं कारण असू शकतं का? की खरंच आपला समाज घाबरलेला आहे. आपण मृत समाजाकडे वाटचाल करत नाही आहोत ना, हे एकदा विचार करण्याची गोष्ट आहे. कारण आपण या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून देखील इतका जास्त फ्रॉड माजवलेला आहे की कोणाला पटणारच नाही हा APJ अब्दुल कलाम यांचा देश आहे. भारताचे राष्ट्रपती होते, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. यांनी प्रत्येक वेळेला आपले संघर्ष आपल्या जीवनाच्या माध्यमातून आदर्श प्रस्तुत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आपण यांच्या भारतात एवढा मोठा अंधश्रद्धेचा फ्रॉड कसा चालू देऊ शकतो? आपण मानवतावाद, तर्कवाद, बुद्धिवाद, वैज्ञानिकता या सगळ्यांना विसरून गेलेलो आहोत. हे कसं शक्य आहे? ना, इवन
अगदी मागे गेलो तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये वैज्ञानिकतेचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे. महात्मा गांधींपासून ते महात्मा फुलेंपर्यंत प्रत्येक जण जे जे समाज प्रबोधनाचं कार्य करत होते, आपले संत, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत कबीरदास, गुरु नानक साहेब, या सगळ्यांनी मिळून आपल्याला समाज प्रबोधन करताना, आपल्याला समजावताना, आपल्याला शिकवताना, घडवताना या समाजाला तार्किकता देण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रश्न विचारायला शिकवलेला आहे. त्यांनी कधीच आपल्याला या अंधश्रद्धांसमोर झुकणं शिकवलं नाही. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य यासाठी घालवलेलं आहे की आपल्या समाजात अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हावं. अगदी रिसेंट तुम्ही पाहिलं तर नरेंद्र दाभोळकर यांनी आपला जीव गमावलेला आहे. 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित करण्यात आला महाराष्ट्र सरकारकडून. मग हे एवढं सगळं असताना आपला समाज याला बळी कसा पडत आहे, हा एक प्रश्न, मार्मिक प्रश्न झालेला आहे. आणि खरं बघायला गेलं तर महाराष्ट्र, भारतात असलेला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. कारण आपल्याला संत समाजासोबतच महान समाजसुधारकांचा देखील वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त समाजसुधारक झालेले आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यापासून महर्षी शिंदे, स्वामी दयानंद सरस्वतींपर्यंत सगळ्यांनी महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. भारताचे राष्ट्रपिता समजले जाणारे महात्मा गांधी यांनी देखील वैज्ञानिक प्रगतीवर, वैज्ञानिक विचारधारेवर खूप जास्त एम्फसाइज केलेलं आहे. मग असं सगळं असताना आपण याचे बळी कसे पडत आहोत? आपण का बरं विसरून गेलेलो आहोत की हे जे आपले सायंटिस्ट होते, सी.व्ही. रमन, डॉक्टर होमी जहांगीर बाबा किंवा इवन जगदीशचंद्र बोस, हे जे होते यांनी फक्त वैज्ञानिक प्रगती केलेली नाही आहे, यांनी वैज्ञानिक संस्कृती समाजात रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग एवढं सगळं असताना आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा विचार न करता, है ना, फक्त एज्युकेशनच्या नावाखाली आपण फक्त डिग्री कलेक्ट करतोय. आज मोठमोठे एज्युकेटेड लोक तुम्हाला बाबा गिरीच्या फंदात पडताना बघायला मिळतात. आणि हे जे बाबा आहेत या सगळ्यांचं वय अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे बाबा बघायला मिळतात. आज बाबागिरी हे एक मोठं करिअर म्हणून बघितलं जात आहे. सो कुठल्या दिशेला चाललेला हा समाज आहे? आणि ही वेळ आहे जागं व्हायची आणि स्वतःला प्रश्न विचारायची. जर आपण या सगळ्याला समर्थन देत आहोत, हे मूक समर्थन आहे. मी काय करू शकतो हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हे मूक समर्थन आहे. तुमच्या आजूबाजूला जर या घटना घडत असतील तर याच्या विरोधात आवाज उचला, कायद्याची मदत घ्या, अवेअरनेस पसरवा. आणि जर तुमच्या संबंधित कोणी मित्र, मैत्रीण, नातेवाईक किंवा कोणीही ओळखीची लोक याला बळी पडत असतील तर त्यांना थांबवा. तुमच्याबरोबर जर हे होत असेल तर स्वतःला प्रश्न विचारा, इतरांशी बोला, तार्किकतेवर आधारित निर्णय घ्या. पटकन कोणावर तरी विश्वास ठेवू नका, है ना. थोडं थांबा, भावनिक निर्णय घेऊ नका. थोडंसं थांबून मग यावर चर्चा करा. आता या सगळ्याचा उपाय नक्की काय? या सगळ्याला उपाय एकच की आपण सगळ्यांनी मिळून सायंटिफिक टेम्परामेंट पुन्हा एकदा जागं केलं पाहिजे. अशा वेळेला जेव्हा धर्मोपदेश देताना दहशतवाद पसरवला जातो किंवा महिलांना अंधश्रद्धेच्या नावावर लुटलं जातं, पुरुषांना बळी पाडलं जातं, भावनिक छळ केले जातात, त्यावेळेला फक्त वेब सिरीज बघून ते सिरीज एन्जॉय करायचे नसतात. त्यातून भरपूर लर्निंग करायची असते, शिकायचं असतं आणि स्वतःसोबतच इतरांना देखील जागं करायचं असतं. जर तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर या घटनांना थांबवण्यासाठी आज प्रतिज्ञा करा, कायद्याची मदत घ्या. आणि या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे जे निर्णय आलेले आहेत त्यांची स्टडी करा आणि त्याच्याचबरोबर नागरिक म्हणून स्वतःचं कर्तव्य जाणून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक समाज म्हणून आपण इतरांची काळजी घेणं अपेक्षित आहे. जे याला बळी पडत आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा, अवेअरनेस पसरवा. आणि जर तुमच्या आजूबाजूला अशा काही परिस्थिती निर्माण झालेल्या तुम्हाला पाहायला मिळत असतील तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा. सायंटिफिक टेम्परामेंट अजूनही चुल्यात गेलेलं नाही आहे, पण आपण याला चुलीत ढकलत जरूर आहोत. सो हे राख रांगोळी व्हायच्या आधी याचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने भारत घडवायचा असेल तर सायंटिफिक टेम्परामेंटचं संरक्षण करणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. आणि तुम्हीही जर माझ्या मताला सपोर्ट करत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये याच्या काय काय उपाययोजना करता येतील हे मला नक्की कळवा.
जय हिंद, जय भारत.